नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत, हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते. आणि चला व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आज मी बनवणार आहे बटाट्यापासून अशी वेगळी काहीतरी रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी आर्यासाठी नाश्ता बनवते, तर म्हटलं चला तुमच्याबरोबर पण शेअर करूया. तर तुम्ही ही जरा नक्की बघा, ट्राय करा आणि तुम्हाला खरंच आवडेल. तर मी असा बटाटे असे आपण उभे काप करून घ्यायचे आहेत, तसे करून घेतलेत आणि छान धुवून स्वच्छ नॅपकिनमध्ये पुसून घेतलं आहे. आणि त्याच्यानंतर लाल मिरची पावडर, कॉर्नफ्लॉवर, मीठ असं हे सगळं मिक्स करून छान आता मी ते डीप फ्राय करणार आहे. तर आता तेल छान कडकडीत गरम झालं आहे आणि एक मी टाकून बघते. तर छान तेल कडकडीत असं गरम करून घ्या, म्हणजे आपले बटाटे छान फ्राय होतील. आणि असं तांबूस रंगावर कुरकुरीत असे बटाटे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता मी असे सगळे करून घेते. तर ह्याच प्रकारे तुम्ही छान कुरकुरीत असे बटाटे फ्राय करून घ्या. आणि आता मी हे सगळे बटाटे फ्राय करून घेते आणि नंतर थोड्याशाच तेलामध्ये आलं लसणाचे असे बारीक तुकडे करून घेतले आहे आणि ते छान तेलामध्ये परतून घेणार आहे. तर उभा कांदा कट करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर कॅप्सिकमसुद्धा बारीक असे उभे करा किंवा बारीक करून घ्या, तुकडे तुम्हाला जसे आवडेल तसे. तर मी छान इथे उभे कट करून घेतले आहे आणि ते दोन्ही आता फास्ट गॅसवरच परतून घेणार आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस, चिली सॉस आणि हे जेवढे आपले सॉस असतात ना, ते सगळं टाकायचं आहे. थोडासा लिंबू पिळायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे. आणि नंतर मग आपण जे फ्राय केलेले बटाटे आहेत ते टाकून छान परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी ती कॉर्नफ्लॉवर आणि थोडंसं पाणी मिक्स करून त्याची पातळ अशी पेस्ट केली आहे आणि ती त्याच्यात टाकली आहे. हे सगळं टाकून 2 मिनटं परतून घेतल्यानंतर आणि कोथिंबीर आपण वरून टाकायची आहे. तर असं तुम्ही नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. तर आता आपली ही रेसिपी तयार झाली आहे. तर झटपट अशी होणारी आणि भुकेच्या पोटी काय करायचं हे आपल्याला प्रश्नच पडतो, लहान मुलांसाठी जास्त करून. तर आर्याला देते मी आणि बघते मी काय बोलते. तिला नक्कीच आवडणार आणि तिला असं काहीतरी वेगळं खायचं खूप ती प्रयत्न करत असते काय काय बनवण्याचा. तर सगळं वेगवेगळं हवंच असतं नाश्त्याला. तर आणि सगळ्यांचा तोच प्रश्न असतो, लहान मुलांना आपण काय द्यायचं. तर आता मी सुद्धा ट्राय करते. तर खरंच खूप छान वाटलं. आर्या कॉलेजवरून आल्याबरोबर मी तिला नाश्ता दिला आणि आता चहा ठेवते. चहा ठेवतानाच बाकीची सगळा पसारा वगैरे आटपून घेतला, सगळं क्लीन केलं आणि तयारी करायला घेतली सगळ्यांनी. तर आज आम्हाला जायचं आहे छावा चित्रपट, म्हणजेच मूव्ही बघायला जाणार आहे आणि खूप एक्सायटेड आहे. तर चला चहा घेते आता. आज आम्ही जाणार आहे छावा चित्रपट बघायला. तर खूप एक्सायटेड आहे बघायला आणि आम्ही तिघे आता रेडी झालो आहे. तर चला तिथेच गेल्यावर मी सगळं काही शेअर करेल आणि आल्यावर पण मी सांगेल की पिक्चर कसा होता आणि काय वाटलं पिक्चर बघून वगैरे, सगळं काय मी तुमच्याशी बोलेल. तर खूप रिव्ह्यूज येतात आणि वाटतं खूप काय असेल आणि खूप एक्सायटेड आहे बघायला. त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. तर चला आपण तिथेच भेटूया. हां, तर आता आम्ही इथे पोचलो आहे, लिटिल वर्ल्डमध्ये आलो आहे. तर तिथे 5:15चा मूव्ही आहे. तर थोडंसं जरा फिरतो आणि मग जातो आम्ही. हे इथून सीट. हां, चला चला. तर आता आम्ही आलो आहे आणि तिथे मूव्हीचं पोस्टर आहे. तिथे भयंकर गर्दी होती फोटो काढायला आणि पिक्चरसाठी पण आम्ही वेटिंगसाठी थांबलो होतो, कारण थोडं टाईम होता. त्यासाठी आम्ही मग पटकन फोटो काढून घेतले. इथे सुद्धा उभे राहून फोटो काढले. खूप
आम्ही टॉकीजला आलो आहे आणि ते वाट बघते. आता 5:15चा शो आहे आणि थोडा वेळ थांबलो बाहेर, अजून चालू व्हायला टाईम आहे. लड़ रहा था. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती संभाजी महाराज की. तर आता आम्ही जस्ट आलो आणि यायला आम्हाला 8:15 वाजले. 8:15 वाजता पिक्चर संपला. तर खूप छान पिक्चर होता. पिक्चर बाबतीत बोलायचं तर खूप अप्रतिम पिक्चर होता. आणि जो छावा चित्रपट जे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी बनवला आहे ना, खरंच अप्रतिम पिक्चर आहे. आणि त्याच्यात विकी कौशलने जे संभाजी महाराजांचं भूमिका साकारली आहे ती पण खूप अप्रतिम आहे, बघण्यासारखी आहे आणि रिअल काम केलं आहे त्यांनी. तर खरंच खूप छान वाटलं मला त्यांना बघून. आणि त्यांच्या बरोबर जे सहकलाकार आहेत त्यांनी सुद्धा काम छान केलंय. तर खूप छान पिक्चर होता आणि इंटरव्ह्यू नंतर तर बघण्यासारखा होता. त्यांना खूप अंगावर काठा येत होता, डोळ्यात पाणी येत होतं आणि अक्षरशः काहीच घट्ट करून बघण्यासारखा पिक्चर आहे. तर काय सांगू, खरंच तुम्ही जाऊन चित्रपटगृहामध्ये हा पिक्चर बघा, तुमच्या फॅमिलीसोबत जावा, तुमच्या मुलांना हा पिक्चर दाखवा. तुम्हाला बघितल्यावर माहिती पडेल की आपल्या संभाजी महाराजांनी किती त्रास सहन केला आहे. तर चला आता व्हिडिओचा मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.